या प्रियानो आज प्रभूचं जे मानना किंवा प्रभूचं जे वचन जे आपल्या समोर येणार आहे त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर आपण आपल्याला माहिती असलेला परिचय असणारा शास्त्राला पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचं 13 ते 15 वचन आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 13 ते 15 वचन आहे. मी वाचत आहे यावेळेस. नंतर फिलिपियाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आपण 16 पण वाचूया. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, हे वचन आपण बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे. यातून बऱ्याच वेळा अनेक गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. परंतु ह्या सकाळच्या प्रभात समयी जो मनन हा विषय असताना प्रभू पुन्हा एक वार हा भाग आपल्या समोर ठेवत आहे. आणि ह्या भागाला आपण समज असताना एक छोटासा विषय किंवा एक छोटासा विचार आपल्या समोर मला ठेवून द्यायचा आहे. तो म्हणजे असा की प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना विचारत आहे की मला तुम्ही काय समजता किंवा तुम्ही कोण म्हणून मला समजायची इच्छा धरता. आज प्रभूचा प्रश्न रोज सकाळी आज ह्या मननाद्वारे देवाच्या दासांद्वारे प्रभू आपल्याला बोलायला मागत आहे आणि प्रभू आपल्याला कळायला मागत आहे. आणि प्रियांनो, ही खरोखर आपल्या जीवनातला उत्तम गोष्ट आहे की प्रभूला समजणं, प्रभूविषयी जाणणं आणि त्याचं गौरव आपण योग्य रीतीने करणं हा प्रत्येकाचा गरजेचा विषय आहे प्रियांनो. म्हणून प्रभू हा पुन्हा एक वार आपल्या समोर हा प्रश्न ठेवत आहे. प्रथमतः ज्या वेळेस या प्रश्नाला समजण्याचा प्रयत्न करतो किंवा प्रभू ख्रिस्त ह्या ठिकाणी का विचारत आहे, स्वतः प्रभू ख्रिस्त का विचारत आहे, याच्या मागे काही कारणं आहेत, काही विचार आहेत. आणि ते विचार ज्यावेळेस जाणतो आपण किंवा समजण्याचा प्रयत्न करतो ना प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला समजतं की ह्या चारही शुभवर्तनामध्ये या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे किंवा हे दाखला किंवा हे जे उदाहरण आहे हे चारही शुभवर्तनामध्ये आलेलं आहे. हे आपल्याला समजून येते. म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 27 वचनापासून पुढचा भाग, लूक शुभवर्तमान 9वा अध्याय 18 वचनापासून पुढचा भाग आणि योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 68 त्यापासून पुढचा भाग. त्या ठिकाणी आपल्याला दिसतो की त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा लिहिलेल्या आहेत. काही ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी कळत आहेत आणि काही ठिकाणी थोडंसं वेगळे विषय त्या ठिकाणी मांडलेले आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी समजत असताना प्रियांनो, या तिन्ही भागांमध्ये किंवा या चारही शुभवर्तनामध्ये ज्या वेळेस हा भाग वाचतो ना, प्रभू ख्रिस्ताचं विचारणं समजत असताना आपल्याला कळतं की काहीतरी त्या ठिकाणी अशी गोष्ट घडलेली आहे की त्यामुळं प्रभू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारावा लागला. आता हा प्रश्न विचारावा लागला असताना तुम्ही जर या तिन्ही भागांमध्ये जर प्रियानो मागचा पुढचा जर तुम्ही भाग बघितला तुम्हाला कळेल की काही गोष्टी समान आहेत, सेम सेम आहेत. ते म्हणजे काय? तर प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही ह्या तिन्ही या भागांना बघा, त्या मागे पुढे तुम्हाला कुठे ना कुठे दिसेल की एक गोष्ट दिसेल. त्यामध्ये असं कळेल की तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी चमत्कार जे आहेत, काही चमत्कार आहेत ते समान आहेत, सेम आहेत. आणि काय आहे तो चमत्कार? म्हणजे 5,000 लोकांना किंवा 4,000 लोकांना जेवण, त्यांना जेवण दिलेलं आहे. ही गोष्ट या चारही शुभवर्तनामध्ये जवळपास त्या अध्यायाच्या मागे किंवा पुढे आलेलीच आहे. मोस्टली जास्तीत जास्त पुढेच आलेली आहे. हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय खरं होतं की काहीतरी परिस्थिती त्या ठिकाणी घडलेली आहे. नंतर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तिन्ही भागांमध्ये बघायला गेल्यापर्यंत काही गोष्टी अशा आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताला दुखवणाऱ्या आहेत किंवा मनाला लागणाऱ्यासारख्या काही गोष्टी आहेत. मग त्या गोष्टी पाहिल्यानंतर देखील कळतं की प्रभू ख्रिस्त हा प्रश्न शिष्यांना का विचारत आहे. मग मत्तेमध्ये पाहिल्यानंतर मग कळतं की त्या ठिकाणी काही म्हणजे आपण तर 16व्या अध्यायामध्ये पाहिलं, ज्या पहिलं दुसरं वचन वाचतो त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या ठिकाणी लोक चिन्ह मागत आहेत. प्रभू ख्रिस्ताला एक प्रकारे केवळ चिन्हासाठी बघणारे, दुखवणारे लोक त्या ठिकाणी आहेत. नंतर मार्क मध्ये गेल्यानंतरला त्या ठिकाणी कळतं आपल्या प्रियानो की त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताला त्या मार्क याचा 8वा अध्याय 26 वचन वाचल्यानंतर तुम्हाला कळेल
की त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताला प्रभू ख्रिस्ताविषयी असं आहे की त्या ठिकाणी पाऊल टाकू नका, अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे काय आहे की त्या ठिकाणी थोडंसं नाकारमक किंवा त्याला प्रभू ख्रिस्ता नाकारलेलं ही गोष्ट दिसत आहे. लुकाच्या भागामध्ये बघायला गेलं, लूक याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन बघायला गेलं, तर त्या ठिकाणी देखील एक दुःखाची आणि भयंकर गोष्ट दिसत आहे, की बप्तिस्मा करणारा योहान याला मारून टाकलेला आहे, त्याला शिरस्तार केलेला आहे आणि ही गोष्ट देखील कळून येते. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे प्रभू ख्रिस्ताला दुखवलेलं आहे, प्रभू ख्रिस्ताचा नाकार केलेला आहे. त्यामुळं प्रभू ख्रिस्त आता मत्ते ह्यामध्ये त्या ठिकाणी तो विचरत आहे आणि ती गोष्ट करत आहे, ही आपल्याला कळत आहे. म्हणजे प्रभू ख्रिस्ताचं बोलणं किंवा प्रभू ख्रिस्ताचं सांगणं किंवा प्रभू ख्रिस्त या ठिकाणी विचारलेला प्रश्न, या प्रश्नामध्ये देखील प्रभू ख्रिस्त व्यक्तिवाचक किंवा त्याला समजावं ही इच्छा बाळगणारा एक महान पिता, एक महान देव या ठिकाणी दिसतो. आता प्रियांनो, पुढे जात असताना थोडंसं आपण या मत्त्याकडे थोडंसं पाहूया किंवा आपल्या समोर जो प्रभून ठेवलेला भाग त्या भागाकडे थोडा समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, ह्या 13 वचनाच्या जेव्हा सुरुवातीला आपण येतो किंवा त्या 13व्या वचनाला समजण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ठिकाणी काही ठिकाणचं नावं त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे फिलिपियाच्या कैसरियाकडल्या. आता या भागाला किंवा या गोष्टीला देखील समजण्याचा प्रयत्न आपण ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस तुम्हाला आणि मला कळतं की ह्या भागाचं नाव या ठिकाणी का दिलेलं आहे किंवा इथं गेल्यानंतर ह्या गोष्टी का एवढा उल्लेख केलेला आहे. मग त्या गोष्टीचा विचार ज्यावेळेस आपण करतो ना, त्यावेळेस कळतं की प्रभू ख्रिस्ताचा विचारणं का गरजेचं आहे. प्रियानो, थोडंसं ह्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. फिलिपियस हा जो बघायला गेला तर प्रियानो, तुम्हाला लूक याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन तुम्ही वाचाल ना, तर हा एक हेरोदाचा भाऊ आहे. त्याच्याविषयी ते म्हटलेलं आहे. त्यांनी त्याच्या त्या शहराचं नाव त्यांनी दिलेलं आहे. हेरोद त्या ठिकाणी असलेला एक राज्य करणारा तिकडं एक व्यक्ती आहे. पिलात देखील आहे. काही अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आहे. आणि हे दोघं असताना त्या ठिकाणी केसरिया यांना जो स्थान देणारे किंवा त्यांना घाबरवणारे, त्यांना एक समर्पित केलेल्या काही गोष्टी त्या ठिकाणी होत्या. म्हणजे या ठिकाणी एक भव्य मंदिर होतं आणि ते मंदिर असल्या कारणाने त्या मंदिरामध्ये मोठे-मोठे पशूंचे बली देत असले. म्हणजे ते मंदिर फेमस. ते काही काळानंतर ते मंदिर पडलं होतं. परंतु हेरोदानी ते मंदिर पुन्हा बांधलं होतं. कारण आपलं काहीतरी नाव व्हावं, आपलं काहीतरी ओळख असावी, आपला काहीतरी दबदबा असावा, ह्यासाठी हेरोदानी केलेलं ते कार्य होतं, की ते एक मंदिर फार फेमस करायचा त्याचा विचार होता. परंतु बप्तिस्मा करणारा योहान त्या ठिकाणी काम केल्या कारणाने किंवा बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं त्या ठिकाणी विशेषतः काम चालल्या कारणाने किंवा तो बोलणारा असल्या कारणाने त्या ठिकाणी त्याचं कुठे ना कुठे तिथे ते काम थांबलेलं आहे किंवा त्याला नाकार भेटलेला आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी दिसत आहे. मुख्य गोष्ट सांगायचं म्हणजे या ठिकाणी मूर्तीपूजाला जास्त महत्व किंवा लोकांना काहीतरी दिसावं म्हणून आजकालच्या जगामध्ये देखील आपण पाहतो, आपल्या भारत देशामध्ये देखील फार उत्तम रीतीने पाहतो की लोक फेमस होण्याकरता किंवा आपलं काहीतरी काहीतरी साधण्याकरता, आपलं काहीतरी गोष्टी दाखवण्याकरता लोक अशाच प्रकारच्या मूर्त्या, मोठमोठ्या मूर्त्या बांधतात किंवा मोठमोठे मंदिर बनवतात, की जेणेकरून आमचं स्थान तिथं दिसावं. तशाच प्रकारे त्या हेरोदेच्या काळामध्ये देखील हेरोदाने या ठिकाणी केलेलं एक गोष्ट दिसत आहे. आणि ही गोष्ट असताना प्रभू ख्रिस्त या ठिकाणी वारंवार जाणारा दिसत आहे. कारण की हे जे ठिकाण आहे ते कफरहुमा याच्यापासून 25 मैलावरती आहे. काही ठिकाणी असलेलं आहे की गालिल पासून 25 मैलावरती आहे. म्हणजे प्रभू ख्रिस्ताचं जेव्हा जीवन चरित्र आपण पाहतो किंवा समजण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला समजून येतं प्रियांनो, की प्रभू ख्रिस्त या ठिकाणी वारंवार जाणारा, वारंवार तिथे गेलेला, आज काम केलेलं दिसत आहे. आणि त्या ठिकाणी एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी मूर्तीपूजा आहे. तरीही प्रभू ख्रिस्ताने आपलं काही कार्य त्या ठिकाणी केल्यामुळे प्रभू ख्रिस्ताविषयी त्यांनी जाणणारे, समजणारे असे व्हावेत, यासाठी प्रभू ख्रिस्त त्यांना विचारत की त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडलाय का? ते मला उत्तम रीतीने समजत आहेत का? आज प्रियांनो, हा जरी प्रश्न त्या लोकांना होता, तरी आज विश्वासणाऱ्या ह्या नात्याने तुम्हाला आणि मला देखील हा प्रश्न आहे. कारण की ज्या वेळेस आपण विश्वासणारे ह्या नात्याने आपण ह्या जगामध्ये जगत असताना आपल्या बाजूच्या परिसराचा किती परिणाम आपल्यावर होत आहे, त्या परिणामाला आपण कशा प्रकारे सामोरे जात आहोत आणि कशा प्रकारे ख्रिस्ताला आपण बोलत आहोत किंवा दाखवत आहोत, या गोष्टी देखील समजणं गरजेचं आहे. ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताने हा प्रश्न त्यांना विचारला, त्यावेळेस त्यांच्याकडून प्रत्युत्तर सुद्धा मिळालेलं आहे.
आता हे प्रतिउत्तर काय मिळालेलं आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, आणि आता आपण वाचलं देखील होतं की ते म्हणत आहेत की काही लोक तुला बाप्तिस्मा करणारा योहान बोलत आहेत, जो मेलेला आहे. काही लोक तुला एलिया बोलत आहेत, जो मोठा मोठा एक चमत्कार करणारा किंवा फार त्या ठिकाणी प्रसिद्ध असणारा सेवक त्या ठिकाणी बघत आहेत. कोणी संदेष्टा, आता या मत्तयामध्ये केवळ आलेल्या एका संदेष्टाचं नाव, ते म्हणजे इर्मया, एक संदेष्टाचं नाव किंवा त्यापैकी आणखी कोणीतरी मोठा संदेष्टा, अशा प्रकारे काय म्हणत आहेत ते म्हणत आहेत. परंतु प्रियानो, खऱ्या अर्थानं प्रभू येशू ख्रिस्ताला जे उत्तर पाहिजे होतं किंवा जे समजायचं होतं ते फार अद्भुत होतं, आणि प्रभूची इच्छा आपल्या संदर्भात देखील अशीच आहे की तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो किंवा समजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असं समजणं गरजेचं आहे. आता यांच्याच या उदाहरणातून आपण काही गोष्टी समजून घेऊया. म्हणजे ह्या ठिकाणी पहिलं नाव ज्यांनी घेतलेलं आहे ते बाप्तिस्मा करणारा योहान, एक चांगला किंवा उत्तम असणारा व्यक्ती. त्यांनी जास्त त्याच्या जीवनामध्ये कधी पाप दिसलं नाही असा एक व्यक्ती बाप्तिस्मा करणारा योहान या ठिकाणी दिसतो. परंतु प्रभू ख्रिस्ताची इच्छा होती की त्यापेक्षा तुम्ही मला जेव्हा पाहता किंवा प्रभू ख्रिस्ताला समजता त्यावेळेस तुम्ही केवळ चांगला म्हणून नाही, तर सर्वोत्तम प्रकारे प्रभू ख्रिस्ताला बघणारे होणं, हे प्रभू ख्रिस्ताची इच्छा होती. नंतरला आपण पाहतो की त्या ठिकाणी ते एलियाविषयी बोलत आहेत किंवा एलियाविषयी समजत आहेत. परंतु प्रभू ख्रिस्ताची एक इच्छा होती प्रत्येक लोकांसंदर्भात किंवा त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसंदर्भात, की त्यांनी एलिया एलिया हा एक मोठा व्यक्ती म्हणून समजवते. परंतु प्रभू ख्रिस्ताला बघताना प्रभू ख्रिस्ताची इच्छा होती की त्यांनी सर्वात मोठा असणारा असा हा प्रभू ख्रिस्त आहे हे समजावं, अशी प्रभू ख्रिस्ताची इच्छा होती. नंतर ह्या ठिकाणी ज्या ह्या भागामध्ये नाव आलेलं आहे इर्मयाचं, इर्मया एक संदेष्टा किंवा एक मोठा एक व्यक्ती संदेष्टा म्हणून त्याला पाहत होते आणि लोक त्याच्याबरोबर त्याची तुलना करत होते. परंतु प्रभू ख्रिस्ताची एक इच्छा होती की त्यांनी ज्यावेळेस पाहावं त्यावेळेस एक विशेष संदेष्टा किंवा विशेषतः देवाचा पुत्र या ठिकाणी बघावं, अशा प्रकारे प्रभू ख्रिस्ताची त्यांच्या संदर्भात देखील इच्छा होती. प्रियानो, या गोष्टी सांगत असताना तुम्हासमोर माझ्यासमोर केवळ एक उदाहरण मला ठेवायचं आहे. मी ते काढणार नाही, परंतु आपल्या प्रत्येकाचा परिचयाचा आहे, ते म्हणजे गणना याचा 13वा अध्याय आणि 14 वचन. ज्या वेळेस मोशेने कनान देशामध्ये हेर पाठवले, जे 12 हेर पाठवले, त्यावेळेस आपण अनेक वेळा ते वाचनामध्ये आलेलं आहे प्रियानो, त्यांची भीती किंवा त्यांनी जे सांगितलं लोकांमध्ये भय, त्याने किती भयंकर त्या इस्रायल लोकांवरती परिणाम झाला की ते पूर्णपणे घाबरून गेले, आणि इतके घाबरून गेले की प्रियानो ते म्हणत आहेत की आम्हाला पुन्हा मिसर देशामध्ये जाऊन दे, आमच्यावर आम्ही पुन्हा तिथं गुलाम करू. आपण आपला एक चांगला एक मोठा व्यक्ती निवडूया, आपला प्रमुख व्यक्ती निवडूया, आणि तो आपल्याला गायडन्स करेल, आपल्याला सहाय्य करेल पुन्हा एक वार मिसर देशात जाण्याकरता. प्रियानो, किती भयंकर भीती. ज्यावेळेस एका राष्ट्राविषयी लोक व्यवस्थित माहिती देत नाहीत, लोक आपल्या मनाचा विचार करतात, आणि त्यामुळे होणारा परिणाम की त्यांना गुलामी करायला आवडते. परंतु ज्यावेळेस आपण 14व्या अध्यायामध्ये येतो आणि त्यावेळेस पाहतो गणना याचा 14वा अध्यायामध्ये आणि 5-6 वचनामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रियानो यहोशुवा आणि कालेब आहेत. त्यांचं उत्तर बघा, त्यांची जे बोलण्याची पद्धत पाहिली तर प्रियानो किती अद्भुत आहे. की ते बोलत आहेत, त्यांनी असं लिहिलं आहे की त्यांनी स्वतःचे कपडे फाडले आणि ते म्हणाले की तुम्ही असं बंड करू नका किंवा अशा प्रकारे वागू नका. तो देश देवाने आपल्याला दिलेलाच आहे. तो दुधा-मांसाचा देश पूर्णपणे देवाने आपल्याला दिलेला आहे. तो आपल्यासाठीच आहे. आणि तिथं आपण नक्की राज्य करणारच आहोत. कारण आपला सामर्थ्यवान देव आहे. प्रियानो, आज देवबापाची इच्छा किंवा देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या संदर्भात आहे. या जगातल्या विचारापेक्षा आज देवाच्या विचारांनी भरून, त्याच्या सामर्थ्याने भरून तुम्ही आणि मी राहणं फार गरजेचं आहे. कित्येक वेळा आजूबाजूचा प्रसंग पाहिल्यामुळे, आजूबाजूच्या गोष्टी पाहिल्यामुळे कित्येक वेळा आपल्या जीवनामध्ये केवळ एक जगातला भयंकर प्रकार येतो की जगातल्या गोष्टीमध्ये आपण गुंतून जातो. मग जगाचे मोर्चे बघून, जगातल्या अनेक अशा गोष्टी बघून आपण त्यामध्ये गुंतून जाऊन त्याचाच केवळ विचार करतो. गेल्या काही दिवसापूर्वी एका घरामध्ये देखील मी गेलो होतो, त्या ठिकाणी देखील असंच झालं होतं
की त्या ठिकाणी प्रार्थनेला गेल्यानंतरला सरकाराबद्दल बोलणं, अनेक गोष्टी किती प्रकारचं वाईट चाललेलं आहे राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी बोलणं चालू होतं. परंतु प्रियांनो, ज्या वेळेस देवाची गोष्ट समोर आली ना, त्यावेळेस आपण आपल्या दासांविषयी, देवाच्या दासांविषयी, त्यांनी सांगितलेल्या वचनाविषयी, त्यांनी बोललेल्या देवाच्या गोष्टीविषयी आपलं बोलणं होतं आणि त्यातून जो आनंद आणि जे सुख मिळतं ना प्रियांनो, ते फार अद्भुत असतं. आज आजूबाजूच्या व्यवहारामुळे किंवा आजूबाजूच्या प्रसंगामुळे आज विश्वासणाऱ्यांमध्ये आलेला एक आणखी एक गोंधळ आहे. आणि तो म्हणजे कित्येक वेळा आपण मंडळामध्ये जातो, आपल्या प्रार्थनेमध्ये आपण सहभागिता होतो, परंतु कित्येक वेळा एक गोष्ट आपण गमावतो, की आपण ज्यावेळेस प्रार्थना संपते, तेव्हा आपण काय बोलतो? सलाम करतो किंवा प्रेज लॉर्ड करतो, परंतु कित्येक वेळा आपल्या बोलण्यामध्ये तुम्ही कशा आहात, बरे आहात का, किंवा कसं काय वातावरण आहे तुमच्या इथे, ह्याच गोष्टी बोलतो. परंतु कधी आपण असं बोलतो का, की आजचा संदेश जो झाला, देवाचं वचन झालं, किती अद्भुत रीतीने देव मला कळाला, किती अद्भुत रीतीने हे गोष्टी घडलेल्या आहेत. आज देवाच्या गोष्टीचं डिस्कशन होणं किंवा त्या गोष्टीचा विचार करणं आज फार गरजेचं आहे प्रियानो. कारण की शेवटचे दिवस आहे आणि त्यामध्ये केवळ आपण देवाविषयी पूर्णपणे पॉझिटिव्ह असून बोलणं, त्याच्याविषयी विचार करणं फार गरजेचं आहे. या जगातल्या विचारांनी कित्येक वेळ आपल्या जीवनामध्ये असं आलेलं आहे, की आपण केवळ बाहेरच्या विचारांना देऊन आपण देवाला गौरवण्याचा किंवा देवाला उंचवण्याचा प्रयत्न करतो. बाहेरचे कधीच्या संदेश ऐकून त्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करून आपण देवाला उंचवण्याचा प्रयत्न करतो. बाहेरचे विचारच करून आपण करतो, परंतु प्रभूची इच्छा काय आहे? प्रभू येशूची स्वतःची इच्छा तुमच्या आणि माझ्या संदर्भात काय आहे, हे जाणणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण 15 वचनामध्ये येतो, त्याच बघा प्रभू ख्रिस्त काय पुन्हा तो प्रश्न विचारत आहे आणि आपल्या आजच्या मननाचा मुख्य विषय हा आहे प्रियानो. 15 वचने पुन्हा एकवर वाचतो, म्हणजे मत्ते शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचं 15 वचन. तो त्यांना म्हणाला, तो म्हणजे प्रभू ख्रिस्त, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आता काय आहे? व्यक्तिवाचक. ते म्हणतात, त्यांचं ठीक आहे. पण आता व्यक्तिवाचक तुम्ही जे माझ्या जवळ आहात, जे तुम्ही जवळून चमत्कार पाहिलेले आहेत, जे तुम्ही जवळून मला दाखले विचारले, त्याचं स्पष्टीकरण समजून घेतलेलं आहे, जे तुम्ही माझ्याबरोबर जेवता, जे तुम्ही माझ्यावर फिरता, जे तुम्ही मला नेहमी माझ्याबरोबर असता, तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता? हा प्रियानो, प्रभू ख्रिस्ताची किती ही धडपड आहे आज प्रत्येक विश्वासणाऱ्या संदर्भात, की व्यक्तिवाचक प्रभूला जाणणं, व्यक्तिवाचक प्रभूला समजणं फार गरजेचं आहे. आणि बघा ना, आता 14 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, त्यावेळेस अनेक लोकांचे अनेक विचार त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु ज्या वेळेस हा प्रश्न केला ना, तेव्हा केवळ एकाच उत्तर दिसत आहे. आपण 16 वचनामध्ये पाहिलं, शिमोन पेत्राच, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. शिमोन पेत्राने एकानेच उत्तर दिलं. आज एक भयंकर ही कमजोरी आहे किंवा ही कमतरता आपल्यामध्ये आहे, की हे उत्तर कमीच मिळत आहे, कमीच विश्वासणाऱ्यांकडून मिळतं प्रियांनो. आज प्रभू तुम्हाला आणि मला या गोष्टीची पुन्हा एक वार जाणीव किंवा आठवण करून देत आहे, की व्यक्तिवाचक मी प्रभू ख्रिस्ताला कसा समजतो, किंवा प्रभू व्यक्तिवाचक रोज सकाळी त्यावेळेस हा दिवस दाखवतो, त्यावेळेस प्रभू तुमच्या आणि माझ्या संदर्भात एक अपेक्षा धरतो, की तुम्ही आणि मी त्याला काय म्हणून ओळखतो, तुम्ही आणि मी त्याला काय म्हणून जाणतो. थोडस आपण लक्षात ह्या पेत्राच्या उत्तराला देऊया. या पेत्राने उत्तर काय दिलं? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. ज्यावेळेस प्रियानो पेत्राने उत्तर दिलं ना, तर कित्येक वेळा असं म्हटलं जातं, की पेत्र हा उतावळा आणि घाईने उत्तर दिलं. परंतु ज्यावेळेस आपण 17-18 ही वचनं वाचतो ना, त्यावेळेस प्रभू ख्रिस्ताची घाई दिसते. या प्रभू ख्रिस्ताचं बोलणं दिसतं. त्या पेत्राची वाहवा किती उत्तम रीतीने केलेली त्या ठिकाणी दिसते. प्रियांनो, तुम्हाला आणि मला ही आनंदाची गोष्ट आहे, की ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभू ख्रिस्ताविषयी उत्तम उत्तम गोष्टी समजतो ना, जाणण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हाच प्रभू ख्रिस्त तुम्हाला आणि मला देखील अशा प्रकारे जवळून तुमची आणि माझी वाहवा करायला किंवा तुम्हाला आणि मला गोष्टी द्यायला, तुम्हाला आणि मला गोष्टी त्याच्या उत्तम गोष्टी समजवायला मागणारा देव या ठिकाणी दिसतो.
माझा वेळ संपलेला आहे. मी शेवटचा भाग घेत आहे. बघा प्रियानो, ह्या ठिकाणी पेत्र जशा प्रकारे उत्तर देत आहे ना, तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त रोज आणि रोज तुमच्या आणि माझ्या संदर्भात एक गोष्ट मागायला इच्छित होतो, म्हणजे काय, की तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कसं बोलतो. ते समजण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभ घेतला. आणि बघा ना, त्या वधस्तंभावरती देखील तो चोराकडून ती अपेक्षा करत आहे. म्हणजे चोर ज्या वेळेस ते दोन चोर त्या बाजूला आहेत, त्या चोर ज्यावेळेस डिस्कस करतात, एक चोर जरी नाकार करत आहे, पण दुसरा चोर जो आहे, म्हणजे लोक शुभवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये आपल्याला त्या गोष्टी कळतात, की त्या ठिकाणी दुसरा जो चोर आहे तो म्हणत आहे की प्रभू येशू, ज्या वेळेस तुम्ही राज अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. मरता वेळेस देखील प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा पापी व्यक्ती संदर्भात आहे की त्यांनी मला योग्य रीतीने समजावं. आणि त्या चोराने ज्यावेळेस समजलं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर बघा काय. त्या वेदना विसरून, त्या डोक्यातलं ते काट्यांचा मुकुट विसरून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याविषयी म्हणत आहे, तू आज, उद्या नाही किंवा मी उठल्यानंतर नाही, तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. किती उत्तम रीतीने प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या संदर्भात एक पटकन उत्तर देणार, लवकर उत्तर देणार, लवकर आपला विषय आपल्याला त्याचा गौरव प्रगट करणारा देव या ठिकाणी दिसतो. केवळ वधस्तंभावरतीच नाही प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकरता आणि माझ्याकरता मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, त्यावेळेस देखील 12 शिष्यांपैकी एक शिष्य म्हणजे थोमा, योहानाचा 20वा अध्याय आणि त्याचं 30 पासून काही पुढे वचन आहेत, त्यामध्ये आपल्याला दिसतं, त्यामध्ये काय कळतं. थोमा म्हणत आहे की जोपर्यंत मी त्याला पाहिल्यापासून मी त्याला विश्वास ठेवणार नाही. येशू ख्रिस्त स्वतः त्या जवळ आला आणि जे प्रभू ख्रिस्ताला उत्तर पाहिजे होतं ते थोमाकडून उत्तर मिळालं. काय मिळालं उत्तर, हे फक्त मी शेवटचं वचन वाचून मी बंद करतो. एक शेवटचं वचन, योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्या ठिकाणी 28 वचन आहे, ते असं लिहिलेलं आहे. थोमा त्याला म्हटले, माझ्या प्रभू, माझ्या देवा. देवाला किंवा प्रभू ख्रिस्ताला आपल्या संदर्भात जो विचार पाहिजे, जी गोष्ट पाहिजे ना प्रियानो, ती योग्य रीतीने त्याची समजूत, योग्य रीतीने त्याच्याविषयी माहिती, योग्य रीतीने त्याचे पद, योग्य रीतीने त्याची दया, योग्य रीतीने त्याची माहिती तुम्हाला आणि मला असणं फार गरजेचं आहे. तर प्रियानो, आज हा प्रभू ख्रिस्त मरताना सुद्धा तुमच्या आणि माझ्याविषयी विचार करणार की तुम्ही आणि मी कशा प्रकारे त्याला बोलत आहोत. हा प्रभू ख्रिस्त उठल्यानंतर सुद्धा तुमच्या आणि माझ्या संदर्भात अशाच प्रकारे विचार करणारा आणखी काही गोष्टी होत्या. म्हणजे पाऊल देखील आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस घडतं त्यावेळेस तो प्रभू ख्रिस्ताला ज्यावेळेस समजतो त्यावेळेस किती उत्तम रीतीने समजणारा. केवळ पावला जीवनामधून नाहीच, परंतु शिष्याच्या जीवनात पाहिलं तर ज्यावेळेस त्यांनी व्यक्तिवाचक प्रभू ख्रिस्ताला ज्यावेळेस समजलं, त्यावेळेस त्यांच्या साक्षीतून त्यांच्या जीवनातून कळतं की प्रभू ख्रिस्त किती उत्तम आणि किती महान राजा आणि देवाचा पुत्र तो आहे. आणि तुमच्या आणि माझ्यासमोर केवळ आज या मन्नामधून विचार करण्याकरता, या दिवसभर मन्नामध्ये विचार करण्याकरता मी एकच विचार ठेवत आहे, तो म्हणजे असा की आज आपण प्रभू ख्रिस्ताला असं बोलूया का, की प्रभू ख्रिस्ता, तू देवाचा पुत्र असताना तू या जगामध्ये कसा आलास. देवाचा पुत्र असताना तू तो वधस्तंभ किती भयंकर मरण ते कसं घेतलंस. तू तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलास आणि तू तुझं प्रेम आपल्या दासांद्वारे, आपल्या शिष्यांद्वारे आम्हाला किती उत्तम रीतीने प्रगट करणार आहे. आणि आज या वचनाद्वारे, या देवाच्या गौरवाद्वारे तू आज पुन्हा एक वार आम्हाला तुझं प्रेम कळवणारा आणि समजवणारा तू राजा आहेस. तर पित्या, आज आम्ही तुला केवळ धन्य म्हणणार नाही, केवळ आम्ही तुला स्तुती करणार नाही, कारण की तू जो आहेस तो अद्भुत आहेस, तू जो आहेस तो सामर्थ्यवान आहेस, तू जो आहेस तो गौरवी आहेस. त्या देवबाप करो, आज तुम्हाला आणि मला प्रभू येशू प्रश्न विचारत आहे की तुम्ही मला काय म्हणता. तर आपलं उत्तर काय असेल याचा विचार करून आज दिवसभर या मन्नाच्या विचारामध्ये राहून आपण देवाला आपलं उत्तर देऊया.